गेल्या 4-5 दिवसापासून विलास घुले या तरुणाची हत्या झाली। 4-5 दिवसापासून मृतदेह ताब्यात घेतला जात नाही आणि या सर्व गोष्टीला इथलं पोलीस प्रशासन जबाबदार आहे। आजही आम्ही केजच्या पोलीस ठाण्यासमोर मृतदेहासह गावकरी, नातेवाईक, आई वडील सगळी मंडळी इथं उपस्थित आहेत। तरीही पोलीस डिपार्टमेंटकडून हे प्रकरण गंभीरपणे या प्रकरणाकडे बघितलं जात नाही। माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही मेसेज देऊ इच्छितो या माध्यमाच्याद्वारे, प्रेसद्वारे, की पुढच्या 1 तासामध्ये ज्याच्यावरती हल्ला झाला तो कोळी समाजाचा मुलगा माने हा आमच्याबरोबर आहे, प्रत्यक्षदर्शी आहे। त्याचबरोबर जे मृत्यू पावलेले आहेत त्यांचे बंधू आमच्याबरोबर आहेत। या सगळ्या लोकांनी डोळ्यानं पाहूनसुद्धा ज्या माणसाची इन्व्हॉल्वमेंट आहे असं त्यांचं डायरेक्ट प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे। मग हे म्हणणं जर पोलीस डिपार्टमेंट ऐकून घेत नसेल आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करत नसेल तर आम्ही अंत्यसंस्कार करणार नाही आहोत। या भूमिकेवर ही मंडळी ठाम आहेत। तरीही आम्ही एक जबाबदार म्हणून आम्ही इथले सर्वजण जे काही समाजातील व्यवस्थेमधील आम्ही सगळेजण मंडळी इथं आलेलो आहोत। आम्ही सगळ्यांनी असा निर्णय घेतला आहे, येऊ घातलेल्या 1 तासाच्या कालावधीमध्ये जर खासदार पुत्र सौरभ सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल नाही झाला तर 1 तासानंतर जी परिस्थिती उद्भवेल, कायदा आणि सुव्यवस्था असो किंवा अजून कुठला आमचं काही निर्णय असो, त्या परिस्थितीला जबाबदार इथलं पोलीस प्रशासन असेल। काय अल्टिमेटम तुमचा आहे? काय आम्ही 1 तासानंतर सांगू। इथल्या त्या पीआयला तर तात्काळ निलंबित झालेल्याचा आम्हाला लगेच मेसेज आला पाहिजे, ही पहिली मागणी आहे। दुसरी मागणी, खासदार पुत्र सौरभ सोनवणे याची इन्व्हॉल्वमेंट असल्याचे मृत व्यक्तीचा सक्का भाऊ आहे आणि ज्याच्यावर हल्ला झाला आहे, ज्याला जिवे मारण्याच्या हेतूनं परत त्याचा पाठलाग करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे, तो प्रत्यक्षदर्शी सांगतोय ना, तरीसुद्धा गुन्हा दाखल करून घेत नाहीत। म्हणजे काय, कोणाच्या दबावात काम करतायत का? SP, तुम्ही तुमची ड्युटी निभावा ना। ते आरोपी आहेत का नाही न्यायव्यवस्था ठरवेल ना। तुम्ही कोणाच्या अजेंड्यावर काम करताय का? तुम्हाला कोणाचं प्रेशर आहे का? आणि मृतदेहाच्या बाबतीमध्ये जी विटंबना चालू आहे याला जबाबदार पोलीस प्रशासन आहे। आजही आम्ही इथं मृतदेह घेऊन बसलेले आहोत, इथं सगळे नातेवाईक बसलेले आहेत। तरीसुद्धा जर इथल्या व्यवस्थेला, गुंग्या बहिऱ्या व्यवस्थेला ऐकू जाणार नसेल तर 1 तासानंतर जी परिस्थिती उद्भवेल त्याला पोलीस प्रशासन आणि इथलं शासन प्रशासन जबाबदार असेल।